तर इथे तयार आहे आपली गाजर पासून रेसिपी। ही बर्फी इतकी टेस्टी झालेली आहे की एकदा बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा ती बनवून खाणार। तर वेळ न घालवता आपण ही रेसिपी कशी बनवायची ती सुरुवात करूया। तर इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी YouTube चॅनलवर। आता मार्केटमध्ये छान रेड कलरचे लाल लाल गाजर येतात, तर नेहमीच काय गाजर हलवा बनवणार, तर आज आपण जरा वेगळी रेसिपी बनवणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेत आणि त्यांना छान स्वच्छ धुवून सोलून घेतलेले आहेत ग्रेटरने। आता आपण आज ना मिक्सर मधनं फिरवायचे ना किसायचे, तर आज वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। तर इथे सगळे गाजर मी कट करून घेतेय आणि इथे आता सगळे गाजर कट करून झालेले आहेत। तर आज आपण ह्या चॉपर घेतला आणि ह्या चॉपर मध्ये आपण हे गाजर बारीक करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता 2 मिनिटात गाजर छान बारीक झालेले आहे। इथं याच पद्धतीने सगळं गाजर मी करून घेते। तर इथे सगळं गाजर चॉप करून झालेला आहे आणि छान बारीक असा चॉप झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर लगेचच याच्यामध्ये आपण थोडंसं साहित्य घेतलंय टाकण्यासाठी। थोडेसे इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि अक्रोड। तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता। तसंच बर्फीमध्ये टाकण्यासाठी इथे मी 4 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी ते सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि थोडेसे काजू, बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत। त्याचे ड्रायफ्रूट आपण मिक्सर मधून फिरून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता छान बारीक केलेले आहेत। आता लगेचच त्याच्यामध्ये आपण ही 4 चमचे मी मिल्क पावडर घेतली आहे ती टाकून घेऊया आणि हा खोबऱ्याचा किस जो आपण केलेला आहे सुक्या खोबऱ्याचा तोही टाकून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि लगेचच एका साईडला मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे इतकं साजूक तूप टाकून घेतेय आणि जो गाजरचा किस आपण बनवून ठेवला तो त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया आणि त्याला छान गॅसची मोठी फ्लेम ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण ते परतून घेणार आहोत। त्याच्यातला पूर्ण ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता छान परतून झालेले जवळजवळ 10 मिनिटं मला लागले आहेत त्याच्यातला पूर्ण ओलसरपणा कमी होण्यासाठी। आता आम्ही आणि तुम्ही पाहू शकता त्याचा रंगही चेंज झालेला आहे। आता इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेत, तर त्या मापाने मी ते अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि तो आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स झालं का लगेचच याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। आपण ती साखर पण हे बॅटर मध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवरती हे छान शिजून घ्यायचं आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हा मेजरमेंट परफेक्ट आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता दूध आणि गाजरला पाणी सुटले आणि साखर पण वितळले। तर हे सगळं आपल्याला मिश्रण आता आटून घ्यायचं आहे। तर लगेचच आपण जे ड्रायफ्रूट, मिल्क पावडर, खोबऱ्याचं किसचं बॅटर जे बनवून ठेवलं होतं ते आता आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवरती याला शिजून घ्यायचं आहे। हे करण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण जी रेसिपी बनते ती खूप टेस्टी बनते। तर इथे 10 मिनिटं झाली जवळजवळ आणि तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी याच्यातला दूध आटलेला आहे। आता हे सगळं पुन्हा मिक्स करायचं आणि आता आपण याच्यावरती झाकण न ठेवताही आपण याला हे सतत परतून घ्यायचं आहे। आता इथे ह्या गाजर मधला पूर्ण दूध वगैरे आटलाय आणि तुम्ही पाहू शकता बॅटर कढई सोडायला लागलाय। तर या स्टेजवरती आपण याच्यामध्ये पुन्हा 2 चमच इतकं साजूक तूप टाकून घ्यायचं म्हणजे सगळं असं मिक्स करून अजून फक्त 5 मिनिटं आपण आता याला करून घेणार। याच पद्धतीचा आपल्याला हा पाहिजे। छान सुगंध येण्यासाठी अर्धा चमच वेलची पूड आता आपण टाकून घेऊ
आणि सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून इथे बॅटर आपला आता बर्फीचा बॅटर तयार झालेला आहे. सोडली जाते असं होईपर्यंत आपल्याला करून घ्यायचा असतो. आणि रंग पण एकदम मस्त आलेला आहे, नॅचरल. आता इथपर्यंत माझी रेसिपी बघितली आहे तर लगेचच माझ्या मनशा रेसिपी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथे मी बर्फी काढून घेण्यासाठी एक ताट घेतला आणि त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि सगळं बॅटर आपण हा काढून घेणार, पसरून घ्यायचा आणि सेट करण्यासाठी 1 ते 1.5 तास आपण ठेवून देणार. जर तुम्हाला जास्तच घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवू शकता. तर याला व्यवस्थित पसरून झालंय. आता मी सेट करण्यासाठी ठेवून देते. आणि रत्न किंवा हलवाईवाल्याकडनं महागड्या मिठाई आणण्यापेक्षा त्या मिठाया भेसळयुक्त पण असतात, त्यामुळे असे आपण घरच्या घरी छान मिठाई बनवू शकतो. आता आपण ही सेट करण्यासाठी 1-1.5 तासासाठी रूम टेम्परेचर वरती ठेवून देऊया. रेसिपी बनवलीये ती इथे जवळजवळ 1 ते 1.5 तास झालाय. चांगली सेट पण झालीये. तर आपण पाहिजे त्या आकाराने आधी कट करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेक्टँगल, स्क्वेअर किंवा डायमंड शेपनी कट करून घेऊ शकता, किंवा बर्फीचे जसे मोठे मोठे पीस असतात त्या पद्धतीने पण कट करून घेऊ शकता. आणि ही रेसिपी इतकी सुपर झालेली आहे, टेस्टी, की तुम्ही एकदा बनवली तर नेहमी ही बनवून खाणार. तर मी असे चौकोनीच पीस कट करतेय. नंतर तुम्ही गाजरच्या भरपूर रेसिपी बनवून खाल्ल्या असतील, पण माझ्या सांगण्यावरनं एकदा ही रेसिपी करून बघा, किती सुपर होती ती. तर इथे मी कट करून घेतलेली आहे. आता मी इथे माझ्याकडं चांदी वर्क आहे, जसं आपण हलवाईवाल्याकडं आपल्याला मिठाई भेटते त्यासारखी आपली मिठाई तयार होईल. तर मी हा वर्क लावून घेतेय. मिठाईवाल्यांकडं याच पद्धतीची मिठाई असते, वर्क लावलेली, आणि महागडी मिठाई ती होते. तर आपण घरच्या घरी अशी ही छान महागडी मिठाई बनवू शकतो. इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेत, ते थोडे सजावटीसाठी टाकून घेतेय. एक म्हण ऐकलेलीच आहे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. त्या पद्धतीची ही रेसिपी आहे. जरी तुम्हाला अशी बर्फी जरी नाही झाली तरी तुम्ही गाजर हलव्यासारखी ही रेसिपी करून खाऊ शकता. तर एकदा माझ्या सांगण्यावरनं करून बघा, इतकी सुपर होते. आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी झाली ती. आणि जर तुम्हाला ही रेसिपी फेल न जाणारी आहे, रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर मी तुम्हाला थोडेसे हे ड्रायफ्रूट आपण याला दाबून घेऊया. आहे ना, हलवाईवाल्याकडे जशी मिठाईवाल्याकडे जशी मिठाई भेटते तशी मावा न खवा, कशाची गरज नाहीये. तर इथे मी तुम्हाला काढून दाखवते, पाहू शकता तुम्ही. एकदम सुपर अशी आपली गाजरची बर्फी. तुम्ही याला काय तोडून दाखवते, इतकी सॉफ्ट, पाहू शकता. तर चवीला तर अप्रतिम आहे, ते एकदा नक्की करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.